गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आयनिक इक्विलिब्रियम मध्ये आता नेक्स्ट जो पार्ट डिस्कस करणार आहोत दॅट इज ऑल्सो रिगार्डिंग केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर मी लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं आहे की आयोनिक इक्विलिब्रियम हा जो टॉपिक आहे हा 12th स्टँडर्ड मध्ये आहे आणि ह्याचा जो फर्स्ट हाफ पार्ट आहे दॅट इज कवर्ड इन द 11th स्टँडर्ड दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम. राईट. आणि कालच्या लेक्चरला आपण काही पॉइंट्स रिगार्डिंग केमिकल इक्विलिब्रियम डिस्कस केलेले आहेत. राईट एव्हरीवन. तर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण काय बघितलं, तर इक्विलिब्रियमची डेफिनेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितली होती. व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम. राईट. आय एम गोइंग टू जस्ट रिवाइज इट अगेन अँड देन विल डिस्कस द फर्दर पॉइंट. ठीक आहे. आपण काही एक्झाम्पल्स पण पाहिली होती इक्विलिब्रियम कशा पद्धतीनं रिॲक्शन्स मध्ये एस्टॅब्लिश होऊ शकतो. एक डे टू डे लाईफ मधलं पण एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. तर मी परत एकदा डेफिनेशन रिकॉल करते बघा. इक्विलिब्रियम इट इज द स्टेट और स्टेट म्हणा. इट इज द स्टेट ऑफ एनी रिव्हर्सिबल. हे खूप महत्वाचं आहे बाळांनो. रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तरच इक्विलिब्रियम स्टेज आलेली आपल्याला बघायला मिळू शकते, अदरवाईज नाही. क्लिअर. So it is the state of any reversible reaction at which इथे लिहिते बघा शॉर्ट मध्ये रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन becomes equal. Rate of forward reaction and rate of backward reaction become equal and concentrations of reactants and products remain constant. ठीक आहे गाईज. कॉन्सन्ट्रेशन जे असतात रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्टचे ते कॉन्स्टंट राहतात. जर कधी तुम्हाला ते इक्वल झालेले बघायला मिळत असतील, कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचे जितकं आहे तितकंच कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम टाइमला प्रॉडक्ट्स आहेत, असं जरी तुम्हाला कधी पाहायला मिळालं तर ते चुकीचं असणार नाहीये. असं होऊ शकतं बट खूप रेअरली असं बघायला मिळतं. येते लक्षात काय बघायला मिळतं, तर कॉन्सन्ट्रेशन इक्वल झालेले. इक्वल काय असला पाहिजे, रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. ठीक आहे. ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम, जेव्हा इक्विलिब्रियम स्टेज येते एखाद्या रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये त्यावेळेला. रेटचा अर्थ काय सांगितला होता, स्पीड. राईट एव्हरीवन. सो आय होप ही डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेली आहे की इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं. आपण एक एक्झाम्पल आणखीन घेणार आहोत की ज्याच्यातून तुम्हाला क्लिअरली कदाचित अंडरस्टूड होईल. ठीक आहे. सो सी वी आर गोइंग टू डिस्कस वन फिजिकल प्रोसेस. एक फिजिकल प्रोसेस आपण डिस्कस करणार आहोत की ज्या फिजिकल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम कसा येतो हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आले लक्षात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की फिजिकल प्रोसेसचा अर्थ काय असतो. फिजिकल प्रोसेसचा अर्थ असतो एखाद्या रिॲक्शन मतलब एखाद्या सबस्टन्सची त्या प्रोसेसमध्ये स्टेट चेंज होत असते. सेम सबस्टन्स एका पर्टिक्युलर स्टेटमध्ये असतो आणि तो एका दुसऱ्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये काय होत असतो, कन्वर्ट होत असतो. येते लक्षात. त्याला म्हटलं जातं फिजिकल प्रोसेस. ओके. तर अशी एक फिजिकल प्रोसेस आपण बघणार आहोत दॅट इज evaporation of water in a closed container. ठीक आहे. कशा पद्धतीनं प्रोसेस रिव्हर्सिबल होते चेक करा. कन्सिडर आय हॅव टेकन वन कंटेनर. ठीक आहे. इन दॅट आय केप्ट सम वॉटर. ठीक आहे. I have taken water. Obviously, it is in a liquid state. This is my opening of the container. And I start to evaporate the liquid. I start to evaporate my water. ठीक आहे. पण मी कंटेनर ओपन ठेवलं तर काय होईल, ज्या वेळेला मी हीट करायला स्टार्ट करणार कंटेनरला हळूहळू लिक्विडचं इव्हॅपोरेशन व्हायला स्टार्ट होणार. मतलब हळूहळू लिक्विड मधून वॉटर मॉलिक्यूल हे व्हेपर स्टेट मध्ये जायला स्टार्ट होणार. बरोबर आहे. लिक्विड मधून वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते व्हेपर स्टेट मध्ये जायला स्टार्ट होणार आहेत. पण
जर मी कंटेनर ओपन ठेवलं तर रिव्हर्स प्रोसेस जी आहे, इव्हॅपोरेशनच्या रिव्हर्स काय असतं गाईज? इव्हॅपोरेशनच्या रिव्हर्स काय असतं? कंडेन्सेशन. हो की नाही? हे तर तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत ऐकलं असेल. तर रिव्हर्स प्रोसेस जी आहे, इव्हॅपोरेशन ही फॉरवर्ड रिएक्शन आहे, कंडेन्सेशन इज अवर रिव्हर्स रिएक्शन और रिव्हर्स प्रोसेस इन दिस पर्टिक्युलर सिस्टीम, राईट? सो इव्हॅपोरेशन तर होणार, बट कंडेन्सेशन होईल का? इफ वी कीप, in first case, if we keep the container open, no, right? Why? Because vapor state मध्ये जे काही वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्यांना इव्हॅपोरेशन नंतर बाहेर पडण्यासाठी ऍक्सेस आहे. They can get out of this container and escape into the atmosphere, isn't it? वॉटर मॉलिक्युल्स थांबणारच नाही, रिव्हर्स रिएक्शन होणार कशी? कंडेन्सेशन होणार कसं? Understood, and that's why we should close the container. ठीक है? So this is the VIMP criteria. We can say this is the VIMP condition to achieve equilibrium stage. कि process should be done in a closed container. Are you getting this? Clear आहे इथपर्यंतचा पार्ट? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? आता मी त्याला क्लोज करणार. ठीक आहे गाईज? ओके एव्हरीवन, अप टू दिस? हा, तर आता जेव्हा आम्ही ह्या कंटेनरला क्लोज करणार, काय होणार? क्लोज करून मी काय केलं? वॉटरला हीट करायला स्टार्ट केलं. आता ऑब्विसली लिक्विड मधून वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत हे वेपर स्टेट मध्ये जायला स्टार्ट होणार. हळूहळू यू विल ऑब्झर्व दॅट, स्लोली यू विल ऑब्झर्व दॅट की लिक्विडची लेवल काय होत चाललेली आहे? कमी कमी होत चाललेली आहे. येतं लक्षात? का? कारण लिक्विडचं काय व्हायला लागले? इव्हॅपोरेशन व्हायला लागले. अँड आफ्टर सम टाइम यू विल ऑब्झर्व दॅट की इथे आता व्हेपर स्टेटमध्ये वॉटरची जी काही संख्या आहे, वॉटर मॉलिक्युल्सची व्हेपर स्टेट मधले मतलब गॅशियस स्टेट मध्ये, वॉटर मॉलिक्युल्स इन अ गॅशियस स्टेट मीन्स व्हेपर स्टेट, राईट? तर इथे कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे. ठीक आहे, तर व्हेपरायझेशन तर व्हायला लागले, ही आपली फॉरवर्ड रिएक्शन चालू आहे. पण आफ्टर सम टाइम यू विल ऑब्झर्व दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन अ वेपर स्टेट इज इन्क्रीज अँड दे स्टार्ट टू बंबार्ड ऑन ईच अदर. ते एकमेकावर काय व्हायला स्टार्ट होतात? आदळायला स्टार्ट होतात, एकमेकावर बंबार्डमेंट स्टार्ट होते. अँड दे कांट गो आउट ऑफ द कंटेनर ऍज इट इज क्लोज, सो दे विल कम बॅक टू द लिक्विड स्टेट अगेन, आणि त्याला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. ठीक आहे? अँड यू विल ऑब्झर्व आफ्टर सम टाइम दॅट की लिक्विडची जी लेवल आहे कमी कमी झाल्यानंतर लिक्विडची लेवल एका पर्टिक्युलर टाइमला काय झालेली आहे गाईज? कॉन्स्टंट राहिलेली आहे. आणि अशा वेळेला तुम्ही म्हणणार की हा, आता या स्टेटमध्ये, या प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे. कसं कळलं मला? कारण लिक्विडच्या लेवलमध्ये काही चेंज झालेला नाहीये. ह्याचा अर्थ इथं इव्हॅपोरेशन थांबलंय का? हीट तर आपण करत आहोत, तर इव्हॅपोरेशन सुद्धा चालू आहे. सायमल्टेनियसली कंडेन्सेशन पण चालू झालेलं आहे. येतं लक्षात? म्हणजे इथं नेमकं काय झालंय? जितके वॉटर मॉलिक्युल्स लिक्विड टू वेपर जात आहेत, तितकेच वॉटर मॉलिक्युल्स काय होत आहेत? व्हेपर टू लिक्विड येत आहेत. कळतंय? जितके मॉलिक्युल्स लिक्विड टू व्हेपर जात आहेत तितकेच व्हेपर टू लिक्विड येत आहेत, आणि त्यामुळे लिक्विडची जी लेवल आहे ती कॉन्स्टंट राहिलेली आहे. मग मला जरा सांगा गाईज, अशा कंडिशन मध्ये इथं वॉटर व्हेपर्स पण प्रेझेंट असणार, बरोबर आहे? वॉटर वेपर्स कुठे गायब होणार आहेत का? त्या कम्प्लिटली लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार आहेत का? नाही. काही मॉलिक्युल्स काय होतात? लिक्विड मध्ये जातात आणि तितकेच मॉलिक्युल पुन्हा इव्हॅपोरेट होतात. बरोबर आहे? याचा अर्थ व्हेपर्स बाकीच्या तर शिल्लक असणार आहेत. बरोबर आहे? म्हणजे इथं वॉटर व्हेपर प्रेझेंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इथे लिक्विड पण प्रेझेंट आहे, लिक्विड वॉटर पण प्रेझेंट आहे. म्हणजे इनिशियली ज्याच्यापासून आपण स्टार्ट केलं होतं तो रिॲक्टंट आणि हा प्रॉडक्ट दोन्हीही इक्विलिब्रियम कंडिशनला या सिस्टीम मध्ये, ह्या कंटेनर मध्ये प्रेझेंट आहेत म्हणू शकतो आपण. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम बोथ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट
are going to be present at the time of equilibrium in any system, in any reaction. Understood? पण काय झालंय बघा, वॉटरचं जे कॉन्सन्ट्रेशन आता शिल्लक राहिलेलं आहे, लिक्विड वॉटरचं जे काही पण कॉन्सन्ट्रेशन आता इथं शिल्लक राहिलेलं आहे, इट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि व्हेपर स्टेट मध्ये पण वॉटर मॉलिक्युलचं जे काही पण कॉन्सन्ट्रेशन आहे, इट ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. अंडरस्टूड? दिस इज इक्विलिब्रियम. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? Just tell me guys, is it clear? Very good. Very good, Simran. Yes, rest of the people understand this thing? Everyone, how equilibrium has achieved during evaporation of water in a closed container? Very good. ठीक आहे. तर बाळांनो, आपण एका फिजिकल प्रोसेस मध्ये इक्विलिब्रियम कशा पद्धतीनं काय होतो, अचीव होतो हे डिस्कस केलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड रेट ऑफ कंडेन्सेशन ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम बिकम इक्वल. रेट ऑफ कंडेन्सेशन, that is speed of condensation and speed of evaporation becomes equal. मतलब number of molecules going from liquid to vapor state becomes equal to the number of molecules coming back to the liquid state. Understood? So this is equilibrium. आलं लक्षात? So अशा पद्धतीनं आयन्स मध्ये पण आपल्याला इक्विलिब्रियम बघायला मिळतो. मतलब मॉलिक्युल्स डिसोसिएट होऊन आयन्स बनवत असतात आणि आयन्स पुन्हा काही एकत्र येऊन काय बनवत असतात, मॉलिक्युल्स बनवत असतात. असं जिथं आपल्याला बघायला मिळतं, दॅट इज कॉल्ड आयनिक इक्विलिब्रियम. येतं लक्षात? तर बाळांनो, बेसिक इक्विलिब्रियमची आयडिया तुम्हाला मी आता दिलेली आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम अँड वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड बेस्ड अपॉन दॅट यू मस्ट टेल मी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे? तर इथं मी लिहिते बघा, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे? तर आपण आता काही एक्झाम्पल्स बघितली ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम बघितलं, पण त्यांना आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये कॅटेगराईज करणार आहोत. ठीक आहे? सो देर आर बेसिकली 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम वी स्टडी अंडर केमिस्ट्री. ठीक आहे? आणखीन एक प्रकार असतो ज्याला स्टॅटिक इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. ठीक आहे? स्टॅटिक इक्विलिब्रियमचा अर्थ काय असतो ते फिजिक्स मध्ये असतं. स्टॅटिक इक्विलिब्रियमचा काय असतो की एखाद्या ऑब्जेक्टवर दोन्ही बाजूनी इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स जेव्हा आपण काय करत असतो, अप्लाय करत असतो, इक्वल अमाऊंट ऑफ फोर्स ज्या वेळेला दोन्ही बाजूनी काय करतो आपण एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय करतो, त्यावेळेला तो ऑब्जेक्ट स्टेशनरी राहतो. काय राहतो? स्टेशनरी. इट इज नॉट गोइंग टू मूव्ह. अंडरस्टूड? सो दॅट टाइप ऑफ इक्विलिब्रियम यू मे फाइंड इन फिजिक्स. आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. फोर्स अँड रेस्ट ऑफ द थिंग्स यू स्टडी अंडर फिजिक्स, राईट? सो आपण केमिस्ट्रीमध्ये जे 3 टाइप्स डिस्कस करतो ते कोणते आहेत बघा. तर केमिस्ट्रीमध्ये जे 3 टाइप्स आपण डिस्कस करणार त्यातला पहिला जो आहे दॅट इज कॉल्ड फिजिकल इक्विलिब्रियम. सेकंड इज केमिकल इक्विलिब्रियम, ज्याची काही एक्झाम्पल्स आपण काल बघितलं. आणि थर्ड वन विच वी आर गोइंग टू डिस्कस इज आयोनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे? ह्या तिघांच्या अंडर येणारी एक्झाम्पल्स वेगवेगळी असणार, बट इक्विलिब्रियम इज गोइंग टू बी सेम. तिथं तुम्हाला फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शनचा रेट आफ्टर सम टाइम सेम इक्वल झालेला बघायला मिळणार. कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलेले पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे? पण मग फिजिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणणार? तर आता जे आपण बघितलं ना, इफ इक्विलिब्रियम इज ऑब्झर्व्ड और स्टडीड, equilibrium is observed in physical processes. It is called physical equilibrium. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल इव्हॅपोरेशन. आता जे आपण एक्झाम्पल घेतलं बघा, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इन क्लोज्ड कंटेनर, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ फिजिकल इक्विलिब्रियम. अंडरस्टूड? केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बरीच एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये तुम्ही काय लिहिणार? इफ इक्विलिब्रियम स्टडीड और ऑब्झर्व्ड
in chemical reaction that will be called chemical equilibrium. जसं मी काल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, N2 plus thrice H2 after sometimes it back converted into ammonia back converted into N2 and H2. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार that will be studied under chemical equilibrium. कालची एक एक्झाम्पल आठवते का बघा, H2 plus I2 आठवतंय, gives twice HI. ही एक्झाम्पल्स तुम्ही कशाच्या अंडर डिस्कस करणार आहात? केमिकल इक्विलिब्रियमच्या अंडर डिस्कस करणार आहात. सो केमिकल रिएक्शन्स मध्ये स्टडी केलं तर केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, आणि ह्या मॉलिक्युलर रिएक्शन्स आहेत, दिसतंय मॉलिक्युल्स कंबाईन होऊन मॉलिक्युल्स बनवतायत. सो मॉलिक्युलर रिएक्शन्स मध्ये बघितलं तर केमिकल इक्विलिब्रियम. फिजिकल प्रोसेसेस मध्ये स्टडी केलं तर इट इज कॉल्ड फिजिकल इक्विलिब्रियम. आय होप ह्या दोघांच्यातला फरक कळला असेल आणि एक्झाम्पल लक्षात आली असतील. क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? बोला पटकन. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? आता मी आयनिक इक्विलिब्रियमचं छोटंसं एक्झाम्पल देणार. क्लिअर आहे? व्हेरी गुड. ओके, सो आपण आता हा पार्ट जर तुम्हाला लक्षात आलाच असेल, नोट्स मध्ये असणारच तो. ठीक आहे, पण मी तुम्हाला थोडासा आयडिया आता आयोनिक इक्विलिब्रियमचा देते. टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये आपण फिजिकल बघितलं, फर्स्ट फिजिकल बघितलं, सेकंड केमिकल बघितलं आणि थर्ड आयोनिक इक्विलिब्रियम कधी एस्टॅब्लिश होतो ह्याची थोडक्यात मी इन्फॉर्मेशन देते. बाळांनो, समजा माझ्याकडे एखादा काय आहे, आयनिक सबस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल NaCl. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या कॅटेगरीमध्ये येतो का वीक इलेक्ट्रोलाइटच्या कॅटेगरीमध्ये येतो? कोण सांगेल? येस, इट इज कम्स अंडर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता हा स्ट्रॉंग सॉल्ट आहे, ह्याच्यामध्ये ना HCl जे असतं, NaOH आणि HCl both are strong acid, strong base, right? So it is a strong salt. मग हे कसं ओळखायचं, हे स्ट्रॉंग सॉल्ट आहे का वीक सॉल्ट आहे नेमकं, हे सगळं आपण इन डिटेल या हेडिंग अंडर डिस्कस करणार आहोतच. पण बाळांनो मला जरा सांगा, ऍज इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड दिस इन सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह दॅट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट dissociates to 100%. Even in some part of electrochemistry we have discussed, right? So as it is a strong electrolyte, it will dissociate to 100%. म्हणजे जितकं आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे तितकं सगळंच्या सगळं कशामध्ये कन्वर्ट होतं? Na+ and Cl- मध्ये कन्वर्ट होतं. राईट गाईज? राईट. बॅक NaCl मध्ये कन्वर्ट होण्याची काही पॉसिबिलिटी असते का? ऍक्वस सोल्युशन ऑफ NaCl जेव्हा तुम्ही घेता, जेव्हा त्याच्यामध्ये NaCl ऍड केलेलं असतं, तर टोटली Na+ and Cl- मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यामध्ये रिव्हर्स रिॲक्शन होण्याची काहीही पॉसिबिलिटी असत नाही. मतलब यू विल नॉट ऑब्झर्व इक्विलिब्रियम स्टेज इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, म्हणजे ऑब्विसली कोणाच्या बाबतीत इक्विलिब्रियम कंडिशन आपल्याला आयनिक इक्विलिब्रियम मध्ये बघायला मिळणार? In case of weak electrolyte which do not dissociate to 100%. Understood? So how? See over here. एक एक्झाम्पल घेते बघा. समजा माझ्याकडे एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे, ऍसिटिक ऍसिड. सगळ्यांना माहिती आहे हा वीक ऍसिड आहे, बरोबर आहे ना? इलेक्ट्रोलाइट्स मध्ये ऍसिड्स असू शकतात, बेसिस असू शकतात, स्ट्रॉंग असू शकतात. जेव्हा आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो, वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये वीक ऍसिड्स असू शकतात, वीक बेसिस असू शकतात अँड वीक सॉल्ट असू शकतात. येते लक्षात? सो दिस इज वीक इलेक्ट्रोलाइट, एक वीक ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्याचं जे डिसोसिएशन असतं, याचं जे डिसोसिएशन असतं हार्डली 10 to 20% असतं. कन्सिडर करा 10%. 10-20% डिसोसिएट होतात, म्हणजे 100 मॉलिक्युल्स टाकले तर त्यातले 10 डिसोसिएट होतात. थोडक्यात आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ह्यांची कंडिशन असते. त्यामुळे काय होतं, मोस्ट ऑफ द ऍसिटिक ऍसिड मॉलिक्युल्स रिमेन अनडिसोसिएटेड into the solution and some molecules of acetic acid will get dissociated like this, CH3COO- plus H+. ठीक आहे, म्हणजे आता माझ्याकडे जे काही लिक्विड असणार आहे त्याच्यामध्ये काय असतं, ऍसिटिक ऍसिड पण असतं आणि काय असतं, हे आयन्स पण प्रेझेंट असतात. तर काही वेळानंतर ना काय झालेलं असतं माहितीये की ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये समजा आपण थोडंसं वॉटर ऍड केलं तर काय होतात, हे मॉलिक्युल्स याच्यामध्ये कन्वर्ट होतात, हे दोघं बॅक याच्यामध्ये कन्वर्ट होत असतात. येत्या लक्षात? पण हे पूर्ण खतम होत नाही. इन द सिस्टीम, इन द solution, you are going to observe both the things.
molecules, some undissociated molecules, and you are going to find some amount of ions also. And whatever the equilibrium you are going to observe in between the ions and the undissociated molecules in a weak electrolyte, that is called ionic equilibrium. अंडरस्टूड. त्याचं काय बेनिफिट आहे, काय त्याच्यावरनं आपल्याला करणार आहे, सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. पण बेसिकली आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय हे लक्षात येते का बघा. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं सिच्युएशन बघायला मिळणार की ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आयन्स मध्ये डिसोसिएट होत असतात आणि आयन्स सुद्धा बॅक एकमेकाशी रियुनाइट होऊन मॉलिक्युल्स बनवत असतात. फॉरवर्ड बॅकवर्ड रिएक्शन सायमल्टेनियस चालू असते, as it can form ions and ions can back converted into molecules. इथे फॉरवर्ड बॅकवर्ड रिएक्शन सायमल्टेनियसली चालू असते आणि अशा पद्धतीच्या इक्विलिब्रियमला आयनिक इक्विलिब्रियम म्हटलं जातं. क्लिअर आहे इथपर्यंत? इज इट क्लिअर अप टू दिस? बोला गाईज, काय डाऊट? हे क्लिअर आहे सगळ्यांना? व्हेरी गुड. ठीक आहे. सो आपण 3 टाईप बघितले, फिजिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काही आपण एक्झाम्पल्स बघितले आणि आयनिक इक्विलिब्रियम इन डिटेल आपण पुढे बघणार आहोतच. ठीक आहे. तर आतापर्यंत व्हॉट एव्हर वी हॅव डिस्कस बेस्ड ऑन दॅट मला जरासं केमिकल इक्विलिब्रियमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगायचे आहेत. ठीक आहे. हा पार्ट आपण इन डिटेल पुढे बघणार आहोत. इनिशियल काही लेक्चर्स जे असणार आहेत दोज वी आर टेकिंग टू अंडरस्टँड द कॅरेक्टरिस्टिक्स, some what we can say काही पॅरामीटर्स केमिकल इक्विलिब्रियमचे शिकण्यासाठी आपण सुरुवातीचे काही लेक्चर स्पेंड करणार आहोत. आलं लक्षात? आणि तिथून पुढे त्याचा वापर करून केमिकल इक्विलिब्रियमच्या साथीनं आपण पुढे थोडंसं आयनिक कडे वळणार आहोत. आलं लक्षात? मग हा पाठ शिकवायची काय गरज आहे तर दॅट इज डिपेंडेंट गाईड. क्लिअर? सो बघा हा, आता आपण जे काही सोफार डिस्कस केलेलं आहे त्याच्यावर मला तुम्ही काय सांगायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर बाळांनो हा इक्विलिब्रियमचा शॉर्ट फॉर्म सिम्बॉल दिलेलं आहे. आलं लक्षात? आणि काय लिहिलं असं म्हणायचं नाहीये. सो इट इज इक्विलिब्रियम. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विलिब्रियम मध्ये सगळ्यात पहिला पॉइंट आपण असा लिहू शकतो का बघा, की हे तुम्हाला मी जसं लिहित जाते ते पटतंय का बघा, आपोआपच तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ कळेल. ठीक आहे. सो केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काय ऑब्झर्व होतं आपल्याला, इन केमिकल इक्विलिब्रियम, इन इक्विलिब्रियम रेट ऑफ फॉरवर्ड, ठीक आहे, अँड रेट ऑफ रिव्हर्स. ठीक आहे. रेट ऑफ बॅकवर्ड लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रेट ऑफ फॉरवर्ड becomes equals to the rate of reverse reaction. This is the first characteristic of chemical equilibrium or any type of equilibrium. Yes or no? Rate of forward, rate of backward reaction or the process we can say becomes equal. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. काय असतं सेकंड कॅरेक्टरिस्टिक? मॅनो मला जरा सांगा, फॉरवर्ड प्रोसेस, बॅकवर्ड प्रोसेस इक्वल रेटनी चालू असते असं पण म्हटलं, बरोबर आहे. पण बघताना आपल्याला ती प्रोसेस थांबलेली आहे असं वाटतं की नाही, बरोबर आहे हो की नाही? आपल्याला जेव्हा जसं मी इव्हॅपोरेशनच्या बाबतीत सांगितलं, इव्हॅपोरेशन होत असतं, कंडेन्सेशन ही होत असतं, सायमल्टेनियसली होत असतं. पण त्या लिक्विडच्या लेवलकडे बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं की बाबा इव्हॅपोरेशन पण थांबलंय आणि कंडेन्सेशन पण थांबलंय, तिथं काहीच होत नाहीये असं वाटू शकतं. But at the microscopic level, if you see, molecules continuously, there is lot of things going on at the microscopic level. बघता क्षणी आपल्याला असं वाटतं की तिथं काही घडत नाहीये, पण ते चालू असतं की नाही. म्हणून केमिकल इक्विलिब्रियम साठी एक शब्द वापरला जातो, दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम इज डायनामिक इन नेचर. काय म्हटलं जातं? केमिकल इक्विलिब्रियम इज डायनामिक इन नेचर. Both the reaction proceeds at microscopic level. Therefore, chemical equilibrium has dynamic. Dynamic चा अर्थ काय असतो गाईज?
डायनामिकचा अर्थ असतो मुव्हिंग, चालू आहे, बरंच काही घडायला लागलंय तिथं. इट हॅज डायनामिक नेचर. क्लिअर एव्हरीवन? थर्ड पॉइंट, at equilibrium concentration of reactant and product. पहिली गोष्ट, both reactants and products are going to be there at the time of equilibrium into the process or into the system or into the container. Yes or no? Yes. So what about their concentrations? आपण मगाशी डिस्कस केलं होतं. At equilibrium reactants जे कोणी असतील, प्रॉडक्ट जे काही पण तयार झालेले असतील, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट. इक्वल होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात, बट इट इज व्हेरी रेअरली हॅपन. आलं लक्षात? होऊ शकतात, बट मोस्ट ऑफ द टाइम दे आर डिफरंट. सम एक डिफरंट कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्ट असणार आहे, डिफरंट कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट्स असणार आहे. Most of the times it will be different, but very rarely you can observe it is going to be equal at the time of equilibrium. It will be just a coincidence. Understood? होऊ शकत नाही असं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ पार्ट. फ्रॉम द इक्विलिब्रियम वी कम टू नो. हा फोर्थ जो काही पॉइंट आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणूया, चेंज इन प्रेशर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन. नीट ऐका हा. चेंज इन प्रेशर ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट और सिस्टीम म्हणा. मतलब आपण जे स्टडी करतोय, आपण ज्याचा स्टडी करतोय त्याला आपण सिस्टीम म्हणतो. म्हणजे एखादी रिएक्शन जरी असली तरी केमिस्ट्रीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? आपण तिचा स्टडी करतोय तर त्याला सिस्टीम म्हटलं जातं. ठीक आहे. सो त्या सिस्टीमचं प्रेशर चेंज केलं आपण ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे स्मूथ सगळं चालू आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. ठीक आहे. आणि अशा वेळेला प्रेशर मी चेंज केलं. चेंज इन टेम्परेचर मी चेंज केलं अचानक रिएक्शन मध्ये. स्मूथली एका पर्टिक्युलर टेम्परेचरला इक्विलिब्रियम आलेला आहे, पण मी त्याचं टेम्परेचर चेंज केलं. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं म्हणजे एखादं मध्ये प्रॉडक्ट ऍड केला, प्रॉडक्ट बाहेरून मी ऑलरेडी कधीतरी बनवलेला आहे तो ऍड केला, किंवा मी रिएक्टंट मध्येच ऍड केला सिस्टीम मध्ये, म्हणजे माझ्या रिएक्शन मध्ये. तर इट विल शिफ्ट इक्विलिब्रियम. इट इज गोइंग टू अफेक्ट द इक्विलिब्रियम पोझिशन. इट इज गोइंग टू डिस्टर्ब द इक्विलिब्रियम. अंडरस्टूड? हे कसं होतं हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. चेंज इन प्रेशर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन. C is for concentration. Shift the equilibrium position. Understood guys? It shifts the equilibrium position. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे? हे 4 कॅरेक्टरिस्टिक पटतायत सगळ्यांना? पटकन बोला. इज इट क्लिअर अप टू दिस? हा पटकन बोला. येस, व्हेरी गुड. ओके, गुड. ठीक आहे. सो आता पुढचा पार्ट बघा. चेंज इन प्रेशर, टेम्परेचर अँड कॉन्सन्ट्रेशन इज गोइंग टू शिफ्ट द इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे. ओके. द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, इक्विलिब्रियम कधी अचीव होतं? इक्विलिब्रियम ओनली अचीव in reversible reaction as well as in a closed container. ठीक आहे. दिस इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट बघा आणखीन. ओके. सो ऍट द टाइम ऑफ, हे आता आय थिंक मी रब केलं तरी चालेल, बरोबर आहे? तर बघा, नेक्स्ट आहे ऍट इक्विलिब्रियम सम मेजरेबल. एखाद्या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम स्टेज जेव्हा येते, ऍट इक्विलिब्रियम सम मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम, म्हणजे ती रिएक्शन किंवा जी काही प्रोसेस ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे, सम मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ दॅट सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. Measurable properties remain constant until
until we change the pressure, temperature and concentration of the system. Understood? जोपर्यंत आपण काही चेंज करत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट कॉन्स्टंट राहिलेली बघायला मिळते. जसं तुम्ही आठवते का बघा की H2 आणि I2 ची जी रिॲक्शन आपण बघितली होती त्याच्यामध्ये कलर कॉन्स्टंट राहतो. त्याच्यावरनं आपल्याला कळतं की इक्विलिब्रियम आलेला आहे. जसं मग अशी एक फिजिकल प्रोसेस बघितली त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो वॉटरचा. काही चेंज होताना दिसत नाही आफ्टर सम टाइम, बट मॉलिक्युलर लेवलला मायक्रोस्कोपिक लेवलला चालू असती रिॲक्शन. बरोबर आहे? म्हणजे अशा प्रॉपर्टी जेव्हा कॉन्स्टंट राहतात दॅट टाइम by observing those what we can say measurable properties of the system, we can find out the equilibrium point or we can understand ki whether equilibrium has been achieved or not. Understood? So बघा की some measurable properties remains constant. कोणत्या measurable properties? So color constant बघायला मिळू शकतो आपल्याला किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलेला बघायला मिळू शकतो. डेन्सिटी जर बघितली रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्सची तर ती चेंज झालेली नसते ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. जर प्रेशर तुम्ही चेक केलं ठीक आहे ऍट इक्विलिब्रियम व्हॉट एव्हर द सिस्टीम इज अंडर इक्विलिब्रियम त्या सिस्टीमचं प्रेशर त्यावेळेचं काय आहे बघितलं तर ते हालत नाही, प्रेशर चेंज होत नाही. येतं लक्षात? त्यावेळेला आपल्याला कळतं की हा आता इक्विलिब्रियम आलेला आहे, प्रेशर मध्ये फ्लक्च्युएशन होत नाहीये, आता या सिस्टीम मध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे. अंडरस्टूड? सो लाईक दिस इथं प्रेशर लिहिते सरळ. अशा मेजरेबल प्रॉपर्टीज कॉन्स्टंट राहिलेल्या बघायला मिळतात ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. सो नेक्स्ट आणखीन एक महत्वाची जी काय म्हणू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक आहे ती अशी आहे की इक्विलिब्रियम कॅन बी, हे इक्वेशन नाही हा, पुन्हा एकदा सांगते, दिस इज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम ईदर साइड. ईदर साइड ऑफ द रिएक्शन. मतलब फॉर एग्जाम्पल समजा माझ्याकडे रिएक्शन अशी आहे N2 plus thrice H2 gives twice NH3 आणि ऍट 25 डिग्री सेल्सिअस किंवा 298 केल्विन म्हणा याच्यामध्ये एक 10-15 मिनिटांनंतर इक्विलिब्रियम स्टेज आली. नीट ऐका काय म्हणते मी, ऍट 25 डिग्री सेल्सिअस आफ्टर 10 to 20 मिनिट्स आपल्याला या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन ऑब्झर्व झाली. दिस इज माय हेबर्स प्रोसेस, राईट. एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे कन्सिडर करा, अगदी 25 नाही, कारण तुम्ही खूप हुशार आहात तर आधीचा कधीचा तरी कॉन्सेप्ट तुम्ही बघाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की बाबा अमोनिया आणि नायट्रोजन आणि हायड्रोजनची रिएक्शन 25 ला होत नाही. तर ऑब्व्हियस आहे हायर टेम्परेचर लागतं. तर हायर टेम्परेचर म्हणा एक पर्टिक्युलर टेम्परेचर असतं 773 केल्विन असतं ते अराउंड. तर त्या टेम्परेचरला रिएक्शन मध्ये आफ्टर सम टाइम आलेला आहे इक्विलिब्रियम असं कन्सिडर करा. मग असं आहे का की उलट जर रिएक्शन केली मतलब अमोनिया घेतला आणि रिएक्शन लावली तर मग रिएक्शन में इक्विलिब्रियम कंडिशन अचीव होऊ शकत नाही का? असं काही नाही. तुम्ही उलट दिशेने जरी रिएक्शन लावली तरी सुद्धा त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला या रिएक्शन मध्ये तुम्हाला सेम गोष्ट बघायला मिळणार की हा याच्यात कन्वर्ट होतोय, हा याच्यात कन्वर्ट होतोय आणि त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जे काही पण तुमचे या रिएक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन होते ऍट इक्विलिब्रियम, जे काही पण नायट्रोजन, हायड्रोजन आणि अमोनिया असते या टेम्परेचरला ह्या रिएक्शन मध्ये जे काही पण कॉन्सन्ट्रेशन होते तेच कॉन्सन्ट्रेशन अचीव झालेले या रिएक्शन मध्ये पण बघायला मिळणार. म्हणजे अमोनियाचं पण कॉन्सन्ट्रेशन तितकंच असणार जितकं इथं होतं, नायट्रोजन हायड्रोजनचं इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन तितकंच राहणार जेवढं ह्या रिएक्शन मध्ये होतं. म्हणजे इक्विलिब्रियम कॅन बी अचीव्ड फ्रॉम ईदर साइड. तो एका फिक्स्ड टेम्परेचरला एका फिक्स टायमिंगला येतोच, पण तुम्ही जर टेम्परेचर चेंज केलं तर इक्विलिब्रियम पॉइंट शिफ्ट होतो. तो आधी येऊ शकतो किंवा तो पुढे जाऊ शकतो. अंडरस्टूड? इथपर्यंत अर्थ कळतोय? क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का? पटकन बोला. येस सर, नो? व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. अर्थ काय सांगते की 773 केल्विनला या रिएक्शन मध्ये 20 मिनिटानंतर इक्विलिब्रियम येत असेल
या रिएक्शन मध्ये पण सेम टाइमला अचीव्ह होणार आणि कॉन्सन्ट्रेशन पण काय असणार, सेमच असणार आहेत. इट कॅन बी अचीव्ह फ्रॉम ईदर साइड. ठीक आहे. नेक्स्ट महत्वाचा पार्ट, लक्ष द्या, महत्वाचा पार्ट लास्ट वाला. ठीक आहे. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन इक्विलिब्रियम. कॅटलिस्टचा काय इफेक्ट होतो तर सगळ्यांना माहिती आहे. कॅटलिस्टचं काम काय असतं गाईज, कॅटलिस्ट हेल्प टू एनहान्स ऑर स्पीड अप द रिॲक्शन, राईट. कॅटलिस्ट काय करत असतो, रिॲक्शन स्पीड अप करण्याचं काम करत असतो. कन्सिडर करा एक रिॲक्शन अशी, H2 + I2 गिव्स ट्वाइस HI. ठीक आहे. तर कॅटलिस्टचं काम काय असतं बघा. ही समजा रिॲक्शन जी असते, ही जी रिॲक्शन आहे ही मी विदाऊट कॅटलिस्ट लावली. ठीक आहे. ही रिॲक्शन मी विदाऊट कॅटलिस्ट कॅरी आउट करते. त्यावेळेला कन्सिडर करा एक 30 मिनिट्स नंतर तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन ऑब्झर्व होत आहे. इथे काय होतंय, या रिॲक्शन मध्ये 30 मिनिटांनंतर इक्विलिब्रियमची कंडिशन आपल्याला ऑब्झर्व होते. म्हणजे हे ह्याच्यात आणि हे याच्यात कन्वर्ट व्हायला स्टार्ट झालेलं आहे. ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. हे लक्षात ठेवायचं गाईज. एका पर्टिक्युलर फिक्स टेम्परेचरला रिॲक्शन लावली आणि 30 मिनिटांनंतर इक्विलिब्रियम ऑब्झर्व झाला विदाऊट कॅटलिस्ट. आणि मी समजा एक कॅटलिस्ट ऍड केला. एक कॅटलिस्ट मी काय केला, रिॲक्शन मध्ये ऍड केला विथ कॅटलिस्ट at same temperature. With catalyst you will observe that की इक्विलिब्रियम जो आहे हा 10 मिनिटांनंतर इक्विलिब्रियम पॉइंट आलेला आहे. मतलब त्यानं काय केलं कॅटलिस्टनं, फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट, फॉरवर्डचा रेट आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट सेम एक्सटेंटनी वाढवला. सेम एक्सटेंटचा अर्थ काय, सेम प्रमाणात वाढवला. कॅटलिस्टचं कामच असतं ते रिॲक्शनचा रेट वाढवणं. पण ते फक्त फॉरवर्डचा पार्शलिटी नाही करणार, फक्त फॉरवर्डचा रेटच नाही वाढवणार, तर इधर बोथ साइड इट इज गोइंग टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. मतलब फॉरवर्डचा रेट जितक्या प्रमाणात वाढवलेला आहे तितक्याच प्रमाणात बॅकवर्डचा रेट पण वाढवणार. ह्याच्यात रिॲक्शन फास्ट होणार आणि इक्विलिब्रियम काय होणार, लवकर अचीव्ह होऊ शकतो. हे कॅटलिस्टचं काम असतं. आलं लक्षात, क्लिअर आहे. अप टू दिस इज इट क्लिअर, हे क्लिअर आहे. कॅटलिस्ट इन्क्रीजेस स्पीड ऑफ द रिॲक्शन. व्हेरी गुड श्रवण. हो, पण कसं लक्षात आलं का की त्यानं रिॲक्शनचा रेट वाढवला पण फॉरवर्डचा रेट जेवढ्या स्पीडनं वाढलाय तेवढाच बॅकवर्डचा रेट वाढला आणि 30 मिनिटांनंतर येणारा इक्विलिब्रियम 10 मिनिटातच अचीव्ह झाला. याचा अर्थ काय की इक्विलिब्रियम लवकर अचीव्ह करण्यासाठी इट हेल्प्स टू अचीव्ह इक्विलिब्रियम अर्लियर. कोण, कॅटलिस्ट. बट इफ यू चेक, नीट ऐका, इफ यू चेक द कॉन्सन्ट्रेशन इन 10 मिनिट्स. आता इक्विलिब्रियम आलेला आहे विथ कॅटलिस्ट, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चेक केले तर 30 मिनिटाला जे कॉन्सन्ट्रेशन असणार होते तेच कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे इक्विलिब्रियमवर कुठला परिणाम कॅटलिस्ट करत नाही, फक्त लवकर आणण्याचं काम कॅटलिस्ट करू शकतो. याच्या लक्षात मी काय म्हणतेय, आफ्टर 30 मिनिट्स जे काही तुम्हाला यांचे कॉन्सन्ट्रेशन दिसणार होते 10 मिनिटात रिॲक्शन स्पीडअप झाल्यामुळे तेच कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह होतात. याचा अर्थ जस्ट इक्विलिब्रियमची जी पोझिशन आहे ती शिफ्ट करण्याचं काम कॅटलिस्ट करत असतो. आय होप अप टू दिस इट इज क्लिअर. बोला, इज इट क्लिअर अप टू दिस गाईज? सगळ्यांना लक्षात आलेलं आहे का? येस, टेल मी, इज इट क्लिअर? व्हेरी गुड. तर बाळांनो, आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघितलेले आहेत, नेमका कशाचा कसा इफेक्ट होतो. उद्याच्या लेक्चरला आपण खूप काही महत्वाचे ग्राफ आणि काही इम्पॉर्टंट खूप महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत की ज्या तुम्हाला याच्यात उपयोगी पडणार आहेत. सो डोंट मिस द लेक्चर. ठीक आहे गाईज? तर आज आपण इथे थांबतोय. आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स चेक केलेल्या आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन काही आपण डिस्कस करणार आहोत महत्वाचा पार्ट. ठीक आहे? थँक्यू व्हेरी मच.